नमस्कार मित्रांनो. पेपर क्रमांक 199 किंवा 119 यामधील महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. परीक्षा उद्या आहे आणि त्यापूर्वी मागील वर्षी परीक्षेत आलेले सर्व प्रश्न आपण साधारणपणे त्याची चर्चा करणार आहोत. यामध्ये वारंवार जे महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आतापर्यंत, त्यामध्ये व्यवस्थापन शास्त्राचा प्रारंभ आणि विस्तार कसा झाला, हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. याचं उत्तर: व्यवस्थापन शास्त्राचा प्रारंभ मानवी कामाचं नियोजन, नियंत्रण व संघटन करण्याच्या गरजेतून झाला. सुरुवातीला व्यवस्थापन केवळ उद्योग, कारखाने व कार्यालयापुरते मर्यादित मानले जात होते. परंतु काळानुसार शिक्षण, आरोग्य, शासन, समाजसेवा, शाळा व विविध संस्थांमध्ये व्यवस्थापनाची गरज वाढत गेली. टेलर असेल, फॅल असेल, पीटर ड्राकर असेल यासारख्या विचारवंतांनी व्यवस्थापनाला शास्त्रीय स्वरूप दिले. टेलर, फेयाल, पीटर ड्रकर हे 3 शास्त्रज्ञ जे आहेत यांनी व्यवस्थापनाला शास्त्रीय स्वरूप दिले. नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय व नियंत्रण ही व्यवस्थापनाची प्रमुख कार्य मानली गेली. संघटन करणं, नियोजन करणं, निर्देशन करणं, समन्वय आणि नियंत्रण ही व्यवस्थापनाची प्रमुख कार्य आहेत. आज व्यवस्थापन हे केवळ आदेश देणे नसून उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करून उद्दिष्टपूर्ती करण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपल्याला जेव्हा विचारतं व्यवस्थापन शास्त्राचा प्रारंभ आणि विस्तार कसा झाला, तर व्यवस्थापन शास्त्राचा प्रारंभ मानवी कामाचं नियोजन, नियंत्रण आणि संघटन याच्यामधून झाला असं आपल्याला सांगता येईल. सुरुवातीला व्यवस्थापन केवळ उद्योग, कारखाने यांच्यापुरतंच मर्यादित होतं, परंतु काळानुसार सगळ्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाचा हळूहळू विस्तार होत गेला, त्याची गरज वाढत गेली. महत्त्वाचे 3 विचारवंत टेलर, फेयाल आणि पीटर ड्रॅकर यांनी व्यवस्थापनाला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून दिलं. नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण ही व्यवस्थापनाची प्रमुख कार्य म्हणून गणल्या गेलेली आहेत. चला पुढचा प्रश्न पाहू. व्यवस्थापन म्हणजे काय? हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळा विचारला. याचं उत्तर: व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ, पैसा, वेळ, साधने व माहिती यांचा योग्य वापर करून ठरवलेली उद्दिष्ट साध्य करण्याची नियोजनबद्ध प्रक्रिया. उपलब्ध असलेलं मनुष्यबळ, पैसा, वेळ आणि साधनं व माहिती यांचा योग्य वापर करून ठरवलेली उद्दिष्ट साध्य करण्याची नियोजनबद्ध प्रक्रिया होय. व्यवस्थापनामध्ये नियोजन, संघटन, नेतृत्व, समन्वय, नियंत्रण व मूल्यमापन या क्रिया होतात. शाळेच्या संदर्भात विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, शिक्षकाचं कार्यनियोजन, पालकाशी समन्वय, शालेय साधनांचा योग्य वापर आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे शैक्षणिक व्यवस्थापनाचं उद्दिष्ट असतं. त्यामुळे व्यवस्थापन ही केवळ प्रशासकीय क्रिया नसून परिणामकारक कार्यसिद्धीची ती प्रक्रिया आहे असं म्हणण्यास वावगं ठरत नाही. पुढचा प्रश्न आहे: अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील फरक स्पष्ट करा. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा वारंवाररित्या या परीक्षेला विचारलेला आहे. अभ्यासक्रम ही संकल्पना व्यापक आहे, पाठ्यक्रम ही संकल्पना मर्यादित आहे. अभ्यासक्रमात उद्दिष्ट, विषयवस्तू, अध्यापन पद्धती, शैक्षणिक अनुभव, सहशालेय उपक्रम, मूल्यमापन आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याचा समावेश होतो. तर पाठ्यक्रम मात्र विशिष्ट विषयातील शिकवायच्या घटकांची किंवा धड्यांची यादी असते. उदाहरण बघायचं झालं तर मराठी विषयात कोणते धडे शिकवायचे हे पाठ्यक्रमात येते, पण त्या धड्या आधारे मूल्य शिक्षण, भाषिक कौशल्य, उपक्रम आणि मूल्यमापन कसे करायचे हे अभ्यासक्रमात येते. म्हणून अभ्यासक्रम व्यापक तर पाठ्यक्रम हा संकुचित असतो असं आपल्याला म्हणता येईल. अजून एक महत्त्वाचा प्रश्न वारंवार रिपीट झालेला, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न येते. चांगल्या नेतृत्वाचे 5 गुण लिहा. चांगल्या नेतृत्वामध्ये दूरदृष्टी, निर्णय क्षमता, जबाबदारीची जाणीव, सहकार्य भावना आणि संवाद कौशल्य हे गुण आवश्यक असतात. चांगला नेता सर्वांना सोबत घेऊन काम करतो. तो केवळ आदेश देत नाही तर प्रेरणा देतो. शाळेमध्ये मुख्याध्यापक हा नेता म्हणून शिक्षक, विद्यार्थी, पालक व समाज यांच्यात समन्वय साधतो. संकटाच्या प्रसंगी शांतपणे निर्णय घेणे, बदल स्वीकारणे, इतरांच्या मतांचा आदर करणे आणि संस्थेच्या उद्दिष्टासाठी कार्य करणे ही चांगल्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये आहेत. 5 गुण विचारल्यानंतर दूरदृष्टी, निर्णय क्षमता, जबाबदारीची जाणीव, सहकार्य भावना आणि संवाद कौशल्य ही मुद्दे आपल्याला आवश्यकतेने नोंदवायचे आहेत. चला या प्रश्नानंतर आता परत मागच्या प्रश्नपत्रिकेतील हे सुद्धा आहेत, पण ही जास्त मोस्ट इम्पॉर्टंट होते. आता त्याच्यापेक्षा पुढे जाऊयात आपण. प्रश्न पहिला: व्यवस्थापन शास्त्राचा प्रारंभ आणि विस्तार कसा झाला ते स्पष्ट करा. हा प्रश्न आलेलाच आहे बऱ्याच वेळा. त्याचं उत्तर द्या.
व्यवस्थापन शास्त्राचा उगम मानवी गरजा, उद्योगधंदे आणि संघटनात्मक कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी झाला. औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात उद्योग वाढल्याने कामगार, साधने आणि उत्पादन यांचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली. फ्रेडरिक टेलर यांनी वैज्ञानिक व्यवस्थापनाची संकल्पना मांडली, तर हेन्री फेयाल यांनी व्यवस्थापनाची तत्त्वे स्पष्ट केली. पुढे व्यवस्थापनाचा वापर शिक्षण, आरोग्य, शासन, बँकिंग, सामाजिक संस्था अशा विविध क्षेत्रामध्ये होऊ लागला. आज व्यवस्थापन हे त्या संस्थेच्या यशाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, व्यवस्थापनाची व्याख्या लिहून शैक्षणिक व्यवस्थापन संकल्पना स्पष्ट करा. व्यवस्थापनाची व्याख्या. व्यवस्थापन म्हणजे संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मनुष्यबळ, साधने, पैसा आणि वेळ यांचा योग्य वापर करण्याची प्रक्रिया होय. शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे शाळा किंवा शैक्षणिक संस्थेतील सर्व घटकांचं नियोजन, संघटन, नियंत्रण आणि मूल्यमापन करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची प्रक्रिया. यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाज यांचा समन्वय साधला जातो. उदाहरणार्थ, वेळापत्रक तयार करणं, शिक्षकांच्या कामाचं वाटप करणं, शैक्षणिक उपक्रम आयोजित करणं इत्यादी क्रिया शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये समाविष्ट होतात. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. पालकांबाबत मुख्याध्यापकाची भूमिका स्पष्ट करा. हा प्रश्न जवळपास सर्वच पेपरमध्ये तुम्हाला येऊ शकतो, कारण शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम आपण बघितले सर्व विषयाला सर्वसमावेशक आहे. शैक्षणिक व्यवस्थापन हा त्यातला एक भाग झाला, तरी जे आर्थिक व्यवस्थापन असेल, कार्यालयीन नियोजन असेल, मानवी संबंधाचे व्यवस्थापन असेल, त्यामुळे हे प्रश्न कुठल्याही पेपरला तुम्हाला येऊ शकतील, कारण पालक, मुख्याध्यापक, शाळा, विद्यार्थी सगळे घटक एकमेकांशी बांधलेले आहेत. बघूयात प्रश्न. पालकांबाबत मुख्याध्यापकांची भूमिका स्पष्ट करा. मुख्याध्यापक हे शाळा आणि पालक यांच्यातील दुवा असतात. विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत पालकांना माहिती देणे, पालक सभा आयोजित करणे आणि विद्यार्थ्याच्या अडचणी सोडविण्यासाठी पालकांशी चर्चा करणं ही मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका आहे. मुख्याध्यापकांनी पालकांमध्ये शाळेविषयी विश्वास निर्माण करणं आवश्यक असतं. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि नैतिक विकासासाठी पालकांचं सहकार्य मिळवणं हेही त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे शाळा आणि घर यांच्यात सुसंवाद निर्माण. नंतरचा पुढील प्रश्न आहे, नेतृत्व आणि बदल या संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न आहे, नेतृत्व आणि बदल या संकल्पना स्पष्ट करा. नेतृत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीने इतरांना प्रेरित करून ठराविक उद्दिष्टाकडे मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे. चांगला नेता समूहात आत्मविश्वास निर्माण करतो आणि योग्य निर्णय घेतो. बदल म्हणजे परिस्थितीनुसार नवीन पद्धती, विचार किंवा तंत्र स्वीकारण्याची प्रक्रिया होय. शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन अभ्यासक्रम, डिजिटल साधने किंवा अध्यापन पद्धतीचा स्वीकार हा बदलाचा भाग आहे. नेतृत्व आणि बदल हे परस्पर पूरक आहेत, कारण प्रभावी नेता संस्थेत सकारात्मक बदल घडवून आणतो. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, व्यवसायाचे पेशामध्ये रूपांतर होण्यासाठी आवश्यक निकष स्पष्ट करा. कोणत्याही व्यवसायाचे पेशामध्ये रूपांतर होण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण, नैतिक मूल्य, सेवा भावना आणि समाज मान्यता आवश्यक असते. त्या व्यवसायासाठी आचारसंहिता असणेही महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, शिक्षक व्यवसायामध्ये प्रशिक्षण, व्यावसायिक कौशल्य आणि विद्यार्थ्याप्रती जबाबदारी आवश्यक असते. पेशामध्ये तज्ज्ञान, सतत अध्ययन आणि समाजसेवा यांना विशेष महत्त्व दिले जातं. त्यामुळे तो व्यवसाय अधिक जबाबदार आणि प्रतिष्ठित बनतो. त्यानंतरचा प्रश्न जो आपण आधी पण बघितला, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यातील फरक. तर परत बघूयात तो, कारण तो वारंवार येतो म्हणून. अभ्यासक्रम संकल्पना व्यापक आहे. त्यामध्ये शिक्षणाचे उद्दिष्ट, अध्यापन पद्धती, सहशालेय उपक्रम आणि मूल्यमापन, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास याचा समावेश होतो. पाठ्यक्रम ही संकल्पना मर्यादित आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट विषयातील शिकवायच्या धड्यांची यादी असते. उदाहरणार्थ, विज्ञान विषयातील धडे पाठ्यक्रमात येतात, तर त्या धड्यामधून विकसित होणारी कौशल्य, प्रयोग आणि उपक्रम ही सगळ्या बाबी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे अभ्यासक्रम व्यापक तर पाठ्यक्रम संकुचित असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, व्यवस्थापन आणि प्रशासन याविषयी गैरसमज आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा. अनेकदा व्यवस्थापन आणि प्रशासन ह्या संकल्पना समान समजल्या जातात, परंतु त्यांच्यात फरक आहे. प्रशासन धोरण निश्चित करते, तर व्यवस्थापन त्या धोरणाची अंमलबजावणी करते. प्रशासन उच्च स्तरावर कार्य करते, तर व्यवस्थापन प्रत्यक्ष कामकाज सांभाळते. व्यवस्थापन गतिशील, व्यावहारिक आणि कार्यकेंद्रित असते, तर प्रशासन नियम व धोरणावर भर देते आणि दोन्हीच्या समन्वयामुळे संस्था प्रभावीपणे चालते. थोडक्यात काय, तर व्यवस्थापन आणि प्रशासनामध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे. म्हणजे आपण जसं म्हटलं की बाबा
प्रशासन कुठले धोरण निश्चित करते, व्यवस्थापन काय करतं त्याची अंमलबजावणी करते. प्रशासन उच्च स्तरावर कार्य करतं, व्यवस्थापन प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला कामकाज सांभाळतं. व्यवस्थापन अतिशय गतिशील, व्यावहारिक आणि कार्यकेंद्रित असते, तर प्रशासन काय करते, नियम आणि धोरणावर भर देते. आणि दोन्हीच्या समन्वयामुळे संस्था अधिक प्रभावीपणे कार्य करते. सहभागी नेतृत्व शैलीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पुढचा प्रश्न आहे, सहभागी नेतृत्व शैलीची वैशिष्ट्ये. सहभागी नेतृत्व शैलीमध्ये सर्व सदस्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते. या शैलीमध्ये सहकार्य, संवाद, विश्वास आणि समूहभावना यांना महत्त्व दिले जातं. शिक्षक, विद्यार्थी किंवा कर्मचारी यांची मते विचारात घेतल्याने कामात उत्साह निर्माण होतो. सहभागी नेतृत्वामुळे संस्थेत लोकशाही वातावरण तयार होते आणि निर्णय अधिक परिणामकारक ठरतात. शाळेमध्ये समित्या, चर्चा व समूह कार्य याद्वारे सहभागाची नेतृत्वाची अंमलबजावणी केली जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाचे स्वरूप स्पष्ट करा. शिक्षकाचा व्यावसायिक विकास म्हणजे अध्यापन कौशल्य, ज्ञान आणि व्यक्तिमत्व विकसित करण्याची सतत चालणारी प्रक्रिया होय. प्रशिक्षण, कार्यशाळा, परिसंवाद, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे शिक्षक स्वतःमध्ये सुधारणा करतात. नवीन अध्यापन पद्धतीचा अभ्यास करून शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी शिक्षण देऊ शकतात. व्यावसायिक विकासामुळे शिक्षकामध्ये आत्मविश्वास, नवकल्पना आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाची क्षमता वाढते. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन करताना कोणत्या घटकांचा विचार केला जातो? बघा, शिक्षकांच्या कार्याचं मूल्यमापन. शिक्षकांच्या कार्याचं मूल्यमापन करताना अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्याची प्रगती, वर्ग नियोजन, वेळेचं पालन, शैक्षणिक साधनांचा वापर आणि विद्यार्थ्यांशी असलेले संबंध याचा विचार केला जातो. शिक्षकाची सर्जनशीलता, शिस्त, सहकार्य भावना आणि सहशालेय उपक्रमातील सहभाग हे सुद्धा महत्त्वाचे घटक आहेत. मूल्यमापनामुळे शिक्षकांना स्वतःतील गुणदोष समजतात आणि अध्यापन अधिक परिणामकारक करण्यास मदत होते. यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्यवस्थापन शास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. व्यवस्थापन शास्त्र हे उद्दिष्टपूर्तीवर आधारित असतं. उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून कार्यक्षमता वाढवणं हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट असतं. व्यवस्थापन ही सतत चालणारी प्रक्रिया असून त्यामध्ये नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण ह्या क्रिया होतात. व्यवस्थापन सर्व प्रकारच्या संस्थांमध्ये आवश्यक असतं. ते मानवी संबंधावर आधारित असल्यानं सहकार्य आणि संवादाला ते महत्त्व देतं. व्यवस्थापन गतिशील असून बदलत्या परिस्थितीनुसार ते निर्णय घेण्यास मदत करते. नंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न, शिक्षकांच्या स्वयंमूल्यमापनाची आवश्यकता स्पष्ट करा. स्वयंमूल्यमापनामुळे शिक्षकांना स्वतःच्या अध्यापनातील गुणदोष ओळखता येतात. अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद, वर्ग नियोजन आणि शैक्षणिक परिणाम याचा शिक्षक स्वतः आढावा घेतो. त्यामुळे सुधारणा करण्याची संधी मिळते. स्वयंमूल्यमापनामुळे शिक्षकांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची भावना आणि व्यावसायिक प्रगती वाढते. नवीन तंत्रज्ञान आणि अध्यापन पद्धती आत्मसात करण्यासाठीही स्वयंमूल्यमापन उपयुक्त ठरते. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारते. नंतरचा प्रश्न आहे, शालेय परिसरातील इतर संस्थांबाबत मुख्याध्यापकांची भूमिका स्पष्ट करा. हाच प्रश्न आपल्याला मानवी संबंधाचे व्यवस्थापन याच्यामध्ये सुद्धा येणार आहे. मुख्याध्यापकांनी शाळेचा समाजातील विविध संस्थांशी समन्वय ठेवणं आवश्यक असतं. ग्रामपंचायत असेल, आरोग्य विभाग असेल, स्वयंसेवी संस्था असेल आणि शैक्षणिक संस्था असेल यांच्याशी संपर्क ठेवल्यास विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध होतात. शालेय कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, पर्यावरण उपक्रम आणि सामाजिक जनजागृतीसाठी इतर संस्थांचे सहकार्य घेतले जाते. मुख्याध्यापकांनी समाजात शाळेची चांगली प्रतिमा निर्माण करणं आणि सामाजिक सहभाग वाढवणं हे महत्त्वाचं कार्य असतं. पुढे जाऊया, शिक्षक व्यवसायाची गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा. बघा, शिक्षक व्यवसाय हा समाज निर्मितीचा पाया मानला जातो. या व्यवसायामध्ये सेवा भावना, नैतिकता, जबाबदारी आणि विद्यार्थ्याप्रती समर्पण आवश्यक असतं. शिक्षक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवतात. सतत अध्ययन, प्रशिक्षण आणि नवकल्पनांचा स्वीकार ही शिक्षक व्यवसायाची वैशिष्ट्ये आहे. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव निर्माण करतात. त्यामुळे शिक्षक व्यवसायाला समाजात विशेष स्थान प्राप्त आहे. शिक्षक व्यवसाय हा समाज निर्मितीचा पाया आहे. त्यामुळे मग सेवा भावना, नैतिकता, जबाबदारी, विद्यार्थ्याप्रती समर्पण ह्या गोष्टी आवश्यक आहेत. ज्ञानदानाबरोबर शिक्षक विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व देखील घडवतात. त्यामुळे सतत अध्ययन करणं, नवीन नवीन प्रशिक्षण समजून घेणं, नवकल्पनांचा स्वीकार करणं ही शिक्षक व्यवसायाची वैशिष्ट्य आहे. यामुळे काय होते, शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीवा निर्माण करतात. त्यामुळे शिक्षक व्यवसायाला समाजामध्ये विशेष स्थान प्राप्त होते किंवा सन्मान प्राप्त होतो. पुढचा प्रश्न आहे, अभ्यासक्रम आराखड्याची आवश्यकता स्पष्ट करा. अभ्यासक्रम आराखड्यामुळे शिक्षणाचे उद्दिष्ट स्पष्ट होते आणि अध्यापन सुसूत्रपणे पार पाडता येते.
विद्यार्थ्यांच्या गरजा, वयोगट आणि समाजाच्या अपेक्षा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केला जातो. अभ्यासक्रम आराखड्यामुळे विषयांचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन सुलभ होते. शिक्षकांना अध्यापनासाठी दिशा मिळते आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधता येतो. बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी अभ्यासक्रम आराखडा अत्यावश्यक असतो. अभ्यासक्रम आराखड्यामुळे काय होतं, शिक्षणाचं उद्दिष्ट क्लिअर होतं, स्पष्ट होतं आणि त्याच्याचमुळे अध्यापना सुसूत्रपणे त्याचं नियोजन करता येतं. विद्यार्थ्याच्या गरजा असतील, वयोगटी असतील आणि समाजाच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केला जातो. अभ्यासक्रम आराखड्यामुळे विषयाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन सुलभ होतं. शिक्षकांना अध्यापनाची दिशा कळते, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी अभ्यासक्रम आराखडा अत्यंत महत्वाचा असतो. पुढचा प्रश्न जाऊ. प्रणाली उपागमामध्ये आदान घटकाचे महत्व स्पष्ट करा. प्रश्न नीट ऐकून घ्या. प्रणाली उपागमामध्ये आदान घटकाचे महत्व स्पष्ट करा. प्रणाली उपागमामध्ये आदान म्हणजे संस्थेमध्ये वापरली जाणारी साधने, मनुष्यबळ, माहिती आणि आर्थिक संसाधने होय. योग्य आदान उपलब्ध झाल्यास शिक्षण प्रक्रिया प्रभावी बनते. शाळेमध्ये प्रशिक्षित शिक्षक, दर्जेदार पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साधने आणि आर्थिक सुविधा या आदान घटकामध्ये येतात. काय काय? प्रशिक्षित शिक्षक, दर्जेदार पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साधने आणि आर्थिक सुविधा या आदान घटकामध्ये येतात. आदानाची गुणवत्ता चांगली असल्यास विद्यार्थ्याचे शैक्षणिक परिणाम चांगले मिळतात. त्यामुळे प्रणाली उपक्रमामध्ये आदान घटकाला विशेष महत्व दिले जाते. पुढचा प्रश्न आहे, नेतृत्व शैली म्हणजे काय, तिचे महत्व स्पष्ट करा. नेतृत्व शैली म्हणजे नेता आपल्या सहकाऱ्यांशी कसा संवाद साधतो, निर्णय कसे घेतो आणि कार्य कसे करून घेतो याची पद्धत होय. नेतृत्व शैलीमुळे संस्थेतील वातावरण, कार्यक्षमता आणि सहकार्य भावना प्रभावित होते. लोकशाही नेतृत्व शैलीमध्ये सहभाग वाढतो, तर हुकुमशाही शैलीमध्ये निर्णय जलद घेतले जातात. शाळेमध्ये प्रभावी नेतृत्व शैलीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी प्रेरित होतात, त्यामुळे संस्थेची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य होतात. जर आपण याला काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात येईल, नेतृत्व शैली म्हणजे जो नेता असेल, थोडक्यात शाळेसंदर्भात मुख्याध्यापक, हा आपल्या सहकाऱ्यांशी कसा संवाद साधतो, कसे निर्णय घेतो आणि कार्य कसं करून घेतो याची एक पद्धत होती. या शैलीमुळे संस्थेत वातावरण, कार्यक्षमता आणि सहकार्य भावना प्रभावित होतात. लोकशाही नेतृत्व शैलीमध्ये सहभाग वाढतो, तर हुकुमशाही शैलीमध्ये निर्णय जलद घेतले जातात. शाळेमध्ये प्रभावी नेतृत्व शैलीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी प्रेरित होतात, असं आपल्याला याच्यामध्ये नमूद करता येईल. पुढे, अभ्यासक्रम निर्धारणाचे विविध स्रोत स्पष्ट करा. अभ्यासक्रम निर्धारण करताना समाजाच्या गरजा, विद्यार्थ्याचं वय आणि आवड, राष्ट्रीय उद्दिष्टे, तज्ञांचं मत आणि वैज्ञानिक प्रगती यांचा विचार केला जातो. संस्कृती, मूल्ये, तंत्रज्ञान आणि स्थानिक गरजाही अभ्यासक्रमाच्या निर्मितीत महत्त्वाच्या असतात. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि जीवनोपयोगी शिक्षण हे अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट असतं. त्यामुळे अभ्यासक्रम समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन बनतो.